हाय फ्रेंड, गौरीज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे दही वडे. सगळ्यात पहिले त्याच्यासाठी लागणार आहे हे उडद डाळीचं बॅटर आहे. हे मी 4 तास डाळ पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली होती. नंतर एक 5 मिनटं चाळणीत काढून ठेवली, जेणेकरून त्याचं एक्सेस वॉटर निघून जाईल. आणि हे नंतर मिक्सरमध्ये एक मिरची, थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून रवेदार मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी वड्यांच्या आपल्याला लागणार आहे दही, चिंचाची आंबट गोड चटणी, लाल तिखट, शेव, जिरेपूड, चाट मसाला आणि काळं मीठ. तर चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि असे गोल असे वडे आपण बनवणार आहोत. त्यानंतर तेलामध्ये हळू सोडायचे, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडायला नको. असे एक छान गोल असे वडे आपण करून तेलात सोडूयात. सुरुवातीला गॅस आपण थोडंसं फुल ठेवूया, जेणेकरून ते वड्यांना लागलेलं जे पाणी आहे ना ते पटकन निघून जाईल आणि ते वडे फुटणार नाही. 1-2 मिनटं तेलात त्यांना वड्यांना हात न लावता ते फ्राय होऊ द्यायचे आणि नंतर अलगद असे काढून घेऊया. पाहतायत तुम्ही वडे किती छान गोल्डन ब्राऊन होत आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्यांना आपण असंच तळून घेऊया. माझ्या घरी तर मोस्टली दर संडेचा हा बेत असतो दही वडे, कारण की गौरीला हे खूप आवडतात. तुमच्या घरी काय काय बेत बनतात ते कमेंट करून नक्की सांगा. डाळ असल्यामुळे त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, जे करून मुलं आणि अशा फॉर्ममध्ये जर त्यांना खाऊ घातलं तर ते आवडीने खातात. बघतात वडे किती छान होत आहेत. जे मी वड्यांसाठी दही बनवलं आहे त्या दह्यामध्ये मी काय केलं आहे, थोडीशी साखर, मीठ, बस एवढंच टाकून दही चांगल्या प्रकारे हलवून घेतलं आहे. बाकीचे तर सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरी आरामाने असतातच. चिंचची ही चटणी करताना चिंच, गूळ हे चांगलं एकत्र बॉईल करून घेतलं आहे. नंतर मिक्सरमध्ये ते बारीक करून त्याच्यात मीठ आणि थोडंसं जिरेपूड टाकलं आहे. बस हे सगळे इन्ग्रेडियंट असेल तरच ह्या वड्यांना छान चव येते. दही मात्र घट्ट आणि जास्त पाणी त्यामध्ये टाकायचं नाही, जेणेकरून जास्त पाणी जर टाकलं तर ते वडे छान ऑब्झर्व करणार नाहीत आणि त्याची टेस्ट येणार नाही. दही घट्टच ठेवलं तरी चालेल. छान गोल्डन ब्राऊन असे वडे होऊ द्यायचे. तुम्हाला तुमच्या मुलांना जर नुसतेही हे वडे खायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक मिरची, कोथिंबीर हे पण ॲड करू शकता, जेणेकरून नुसते खायला त्या वड्यांची चव आणखीन येईल. पण माझ्या घरी दही वडे आवडतात खूप जास्त, म्हणून मी फक्त याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि एक मिरची टाकली आहे. डाळ पण छान भिजली असल्यामुळे वडे अगदी मस्त होतात. 4 ते 5 तास खूप झाले डाळ भिजण्यासाठी. 1-2 मिनटं चाळणीमध्ये तुम्ही ठेवले ना, त्यातलं पाणी सगळं काही निघून जातं आणि त्यामुळे ते वडे डाळ असे तेलात टाकले तर छान बनतात. पाहतायत तुम्ही मस्त गोल्डन ब्राऊन होत आहेत वडे. थोडंसं गॅस कमी करूयात आपण, जेणेकरून वडे आतमध्येपर्यंत छान होतील आणि आतमध्ये आपल्याला पिठाळ वगैरे असं लागणार नाही काही. पाहतायत तुम्ही वडे अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेत. आता आपण याला कोमट पाण्यामध्ये टाकूया, ज्यात मी थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण की मीठ हे वड्यांमध्ये आतपर्यंत जाईल म्हणून. हे आधीच वडे काही मी भिजू घालून ठेवलेत. आता या वड्यांची गार्निशिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे जे सुरुवातीला मी काही वडे भिजू घालून ठेवले
ते आता आधी आपण घेऊया. थोडंसं त्यांना असं स्क्वीज केलं आहे मी, जेणेकरून त्यातलं एक्सेस वॉटर निघून जाईल. आता सगळ्यात पहिले आपण याच्यावर टाकणार आहोत दही. तुम्ही हे वडे दह्यामध्येही डीप करून ठेवू शकता, पण माझ्या घरी वरतूनच अशा आवडतात म्हणून मी असंच करते. दही टाकायला कंजूसी नाही करायची. भरपूर दही असेल तर ते दही वडे खाण्यामध्ये मजा आहे. पाहताय तुम्ही वडे चांगल्या प्रकारे दह्यामध्ये भिजलेत. त्यानंतर आपण टाकूया थोडीशी चिंच गुळाची चटणी. पाहताय तुम्ही. त्यानंतर टाकूया थोडंसं लाल तिखट. लहान मुलं खाणारे असेल तर तुम्ही अवॉइडही करू शकता. त्यानंतर टाकूया हे जिरेपूड. त्यानंतर थोडासा चाट मसाला त्यानंतर थोडंसं काळं मीठ टाकते मी आणि वरतून बारीक शेव. आपले दही वडे तयार आहेत. पहा किती टेम्पटिंग आणि छान दिसत आहेत ना. सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करू शकता आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. गौरीज कॉर्नर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.